कसं आहे, सध्या कोणता पक्ष कुठं जाईल काय गॅरंटी नाही. ते काय कामाचे नाहीत आमच्या एक पण. आम्ही जे मनोज जरांगे पाटील म्हणतो तेच खरं आमचं. अर्चनाताई, मल्हारदादा, राणादादा, सुरेश बिरजदार, बसवराज पाटील. राणा दादा जरा बरा दिसतोय, बाकी काय आहे. हे भाजपचे जी लोक आहेत त्यांना जर कधी जर फोन केला तर त्यांनी साधा फोन सुद्धा उचलत नाहीत. त्यांच्या वाढदिवसाला जरी त्यांना फोन केला तर त्यांनी फोन उचलत नाहीत. सध्या ओमदादाच्या विरोधात त्यांच्या विरोधकाकडे भक्कम नेतृत्वच नाही, त्यामुळे यांची उमेदवारी देण्यासाठी गुच्ची व्हायला लागली. सांगता येत नाही. बरं, खासदार कोण असला पाहिजे? राणा जगदीशसिंह पाटील. काय कारण आहे? अभ्यासू नेतृत्व आहे, लोकांसाठी कामं करते, शेतकऱ्याचं विम्याचं. आमदार राणाजगदीशसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील, सुरेश बिरजदार, बसवराज पाटील यांची नावं पुढे येतात. काय वाटतं बरं आता? यांच्यापेक्षा राणादादा चांगला आहे. जो मराठा समाजाला आरक्षण देईल, जो मराठा समाजाबद्दल आरक्षणाबद्दल आम्हाला संपूर्ण सहकार्य करेल असा उमेदवार असला पाहिजे. आम्ही त्याला सपोर्ट करणार. महाराष्ट्र सरकार करत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे त्याला तुम्ही मतदान करू. ही फुटीरवादी सरकार नसायला पाहिजे. आपल्या काय सांगा ना, काय वाटतंय? काय अहो, तुम्ही खासदार कोणाला बघताय? मी त्यांच्यात सहभागी आहे. अरे वा, छान. पाट हां तिकडे 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 माझ्याकडे काय नाही. किंवा कुठल्या समाजासाठी कार्य नाही आहे. आणि आज जी मनोज दादा जे जरांगे पाटील जी तसं खरंच पाहिलं तर ओमदादा शिवाय दुसरा कोणी पर्याय नाही. त्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न जागृत असल्यामुळे मनोज जरांगे पाटील जे म्हणतील त्यांचा जे आम्हाला प्रकाश आंबेडकर आणि आपल्या ह्यांची युती व्हायची चालू आहे. आपलं काय मनोजदादा जरांगे ह्यांनी सगळ्यांनी ही जी काय वंचित राहिली आहे ती ह्यांचं ज्यांचं प्रश्न आहेत ह्यांनी सगळ्यांनी एक तिसरी आघाडी करून सक्षम असा ठामपणे एखादा मराठा उमेदवार चांगला द्यावा आणि त्याच्या पाठीमागं धनगर मुस्लिम जो साथ देईल त्याच उमेदवाराला मतदान करणार. त्याच्या पलीकडे काय नाही. मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल ओबीसी मधला ही ह्यांचा निर्णय सोडू शकतील. काय नाही सर, मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला फक्त. आपली खतखत काय नेमकं? खतगत फक्त ओमदादा निवडून येणार, कुणी बी येऊ द्या पुढला. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता तेर गावात आहे आणि सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला. ओमप्रकाश राजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या गावभेटी सुरू आहेत, कार्यकर्त्याच्या भेटी सुरू आहेत. मात्र महायुतीकडून अजून उमेदवार जाहीर झालेला नाही. त्याच्यामुळं नागरिकाच्या मनातल्या काय जे भावना आहेत, काय खदखद आहे, काय संभ्रम आहे, थेट आपण नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं आता जे निवडणूक आहे या निवडणुकीबाबत काय वाटतं, निवडणुकीबद्दल लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत आपण थेट जाणून घेणार आहेत. काय नाव काय तुमचं? गणेश तन्मोर. बरं, काय सध्या आता महाविकास आघाडीचा उमेदवार जे आहे ते ठरलेलं आहे, जाहीर झालं आहे. आता महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाही. तुमच्या काय भावना आहेत, तुमच्या मनातली काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या मनात एकच आहे की आरक्षणाविषयी कोण बोललेलं नाही. तर जरांगे पाटलांनी जर अपेक्ष उमेदवार दिला तर आम्ही त्यांनी मतदान करू. अच्छा. हा, आणि पक्षाचं कसं आहे, सध्या कोणता पक्ष कुठं जाईल काय गॅरंटी नाही. मतदान कोणाला देऊन कुठं जाईल काय सांगता येत नाही. त्यापेक्षा नवीन उमेदवाराला चान्स देऊ. बघा, आता मी तेर गावात आहे आणि तेर गावामधल्या नागरिकाच्या काय प्रतिक्रिया थेट आपण जाणून घेणार. काय नाव तुमचं? सचिन शिंदे. काय वाटतंय आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे, ओमप्रकाश राजे निंबाळकर, आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत सध्या जाहीर झाले नाहीत, त्याबद्दल काय वाटतंय? ते काय कामाचे नाहीत आमच्या एक पण. आम्ही जे मनोज जरांगे पाटील म्हणतो तेच खरं आमच्यासाठी. अच्छा. कारण त्यांच्यासाठी अपेक्षा जरी त्यानं उभा केला उमेदवार तरी आम्ही त्यालाच मानणार. कारण मागल्या एक वर्षापासून ही संघर्ष चालू आहे, तरी पण ते सत्ताधारी आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही. हे जे एकच माणूस आला पण त्याला बी सगळे टार्गेट करतात, ते आम्ही ह्यांच्याकडं दुर्लक्षच करणार आहोत ह्या वर्षी. अच्छा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज सध्या जी काही भावना आहेत व्यक्त करते. काय नाव काय तुमचं? गणपत चव्हाण. आता निवडणूक सुरू आहे. आता हां, बोला की. ओमराजेची उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीकडून. झाली की. महायुतीकडून उमेदवार कोण असायला पाहिजे? काय सांगता येत नाही आपल्याला. अर्चनाताई, मल्हारदादा, राणादादा, सुरेश बिरजदार, बसवराज पाटील. राणा दादा जरा बरा दिसतोय, बाकी काय आहे. होय, काय वाटतं बरं? इकडे आणखीन काय आहेत, काय सांगाल? सध्या लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला आहे, ओमराजे निंबाळकर. आता तेर गावात आहे मी, तुम्ही पण इथंच आहेत. महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाही. काय वाटतंय? त्याला उमेदवार भेटत नसेल
त्यांचं अजून म्हणजे आंदोलन काय असेल त्यांचं माहीत नाही, पण महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार ओमराजेने. काय कारण आहे? कारण त्यांचं काम, त्यांची पब्लिसिटी, हे भाजपचे जी लोक त्यांना जर कधी जर फोन केला तर त्यांनी साधा फोनसुद्धा उचलत नाहीत. त्यांच्या वाढदिवसाला जरी त्यांना फोन केला तर त्यांनी फोन उचलत नाहीत. आणि त्यांना रात्री 12 वाजता 2:30 वाजता बी फोन करा तर ते खासदार असून, एवढं मोठं पार्लमेंटचा माणूस असून सुद्धा ते फोन उचलतात. आणि जर समजा त्यांनी एखाद्या वेळा जर उचलला जरी नाही, जर त्यांना जर मिस कॉल पडलेला असेल तर ते ताबडतोब लगेच त्या माणसाला लगेच रिटर्न कॉल करतात की काय बाबा तुझी अडचण आहे म्हणून. त्यामुळं तो माणूस परत अजून 5 वर्षामध्ये तोच निवडून येणार. बघा, थेट मी तुम्हाला जनतेच्या मनातली खदखद, नेमकं लोकसभेबद्दल काय वाटतं जनतेला मी दाखवतोय. काय नाव काय तुमचं? पठाण इरफान. बरं, काय सांगाल? आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. सध्या ओमदादाच्या विरोधात यांच्या विरोधकाकडे भक्कम नेतृत्वच नाही, त्यामुळे यांची उमेदवारी देण्यासाठी गुची व्हायला लागली. कारण ओमदादाचं काम उस्मानाबाद जिल्ह्यात 10 वर्षापासून आहे, त्यामुळं त्यांना 100% माहीत आहे की यांच्या विरोधात कुणीही उभारला तरी पडणारच आहे. त्यामुळे यांच्याकडे उमेदवार देण्यासाठी उमेदवारच नाही, त्यामुळे यांची गुची व्हायला लागली. अच्छा, बघा थेट आणखीन काय वाटतंय भैया? निवडणूक सुरू आहे आता. ओमदादाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे, माहितीचा उमेदवार ठरला नाही अजून. तेरमधले राणादादाचं नाव आहे, अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील. काय सांगाल, काय वाटतंय बरं? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. माहितीचा उमेदवार कोण असला पाहिजे सांगता येत नाही. ठीक आहे. काय काय वाटतंय बरं आता? निवडणूक सुरू आहे, खासदार कोण असला पाहिजे? राणा जगदीशसिंह पाटील. काय कारण आहे? अभ्यासू नेतृत्व आहे, लोकांसाठी कामं करते, शेतकऱ्याचं विम्याचं प्रश्न हे मांडते. बरं, राणा पाटलांना उमेदवारी मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे. काय नाव तुमचं? वाकुरे अमोल, गाव रामवाडी. बरं, थेट तेर गावात आहे मी आता. नागरिकाच्या मनातली खदखद, नागरिकाच्या मनातल्या भावना लोकसभेबद्दल, आता सध्या जी निवडणूक सुरू आहे या निवडणुकीबद्दल काय वाटतंय? पुढे जाऊया आणखीन. थेट आपण या तेर गावात आहेत आता. तेर गावातल्या नागरिकाचं काय मत आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, थेट जाणून घेऊया. पुढं पलीकडं रोड आहे, आता रोडच्या पलीकडे जाऊ आपण आणि नेमकं इथले जे नागरिक आहेत ते काय म्हणतात, त्यांच्या मनात काय भावना आहेत पाहूया आपण. पण तेर गावातच आहे तिथं, नेमकं काय वाटते लोकांना बघूया. निवडणूक सुरू आहे आता, निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार ओमदादा आहेत. आता महायुतीचा उमेदवार जे ते राणा पाटील, आमदार राणाजयसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील, सुरेश बिरजदार, बसवराज पाटील यांची नावं पुढे येतात. काय वाटतं बरं आता? यांच्यापेक्षा राणादादा चांगला आहे. बरं, म्हणजे तेरच्या विकासाच्या दृष्टीनं म्हणलं तर राणादादा योग्य आहेत. कोणाला उमेदवारी भेटली पाहिजे महायुतीकडून? राणा पाटलाला. बरं, बघा नागरिकाच्या मनातल्या काय जी खदखद आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. नेमकं काय भावना आहेत बघूया आपण थेट. इथं मी तेर गावात आहे आता आणि इथं पलीकडं काही मंडळी बसलेली आहेत, जाऊ आपण त्यांच्याकडं. हे आमदार राणा जगदीशसिंह पाटलाचं गाव आहे इथं, आणि इथून जवळच 4 किलोमीटर आहे खासदार ओमराजे निंबाळकरांचं गाव आहे. मी आता येताना एक गाव होतं, त्या गावामध्ये सुद्धा मी तुम्हाला काही दिवसांना प्रतिक्रिया दाखवणार. मात्र आज मी तेर गावात आहे इथं, आमदार राणा जगदीशसिंह पाटलाचं हे गाव. आणि या गावात नेमकं नागरिकाचं काय मत आहे बघूया आपण. काय सांगाल आता? निवडणूक लागली आता, उमेदवार कोण असला पाहिजे? जो मराठा समाजाला आरक्षण देईल, जो मराठा समाजाबद्दल आरक्षणाबद्दल आम्हाला संपूर्ण सहकार्य करेल असा उमेदवार असला पाहिजे. आम्ही त्याला सपोर्ट करणार. हो, काय सांगाल? मनोजदादा जे आदेश देतील आंतरवाली सराटीहून, कालच त्यांनी असा आदेश दिला की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जोपर्यंत हे महाराष्ट्र सरकार करत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे त्याला तुम्ही मतदान करू शकता. हो, काय सांगाल? काय नाव तुमचं? गोरे, नागतराव गोरे. काय वाटतं? ही फुटीरवादी सरकार नसाय पाहिजे. ही कसं आहे, ही फोडते तिकडे जाते, ती फोडते तिकडे जाते. हे आटलं सरकार कशाला? चिंदेश्वर सरकार आहे, असं नसाय पाहिजे ना. बघा, नागरिकाच्या मनातली थेट खदखद मी तुम्हाला दाखवतोय. काय नेमकं आता सध्या निवडणूक लागलेली आहे, मोबाईलमध्ये बघता का? काय सांगाल? काय वाटतं बरं आपल्याला? काय सांगा ना, काय वाटतंय? अहो, तुम्ही खासदार कोणाला बघताय? ओमदादा, राणादादा, अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील? तसं काय नाही, सांगता येत नाही त्यांना. बघूया आता, इथं तर पानपट्टीच रिकामी झाली. बघूया, बोलतात का? काय सांगाल दादा? नाही मिळाला. बोलायला तयार नाहीत काय लोक. बोलता मामा? काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? काय नाही, मी मुस्तफा कबीर आहे. बरं. पण जी माझे सहकारी मंडळींनी जी म्हणलेत मी त्यांच्यात सहभागी आहे. अरे वा, छान. पाठीमध्ये आहे त्यांनी.
इकडे काय बघू उन्हात काय बोलतात का अजून मामा इकडं फेटा बेटा बांधून उभारलाय मामा तर हा तिकडे 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 माझ्याकडे काय नाही बोला की ए हो इकडे मामा बोला ना काय काय नाही चांगला चांगलं आहे मामा चांगलं बोलायला तयार नाहीत काय सांगाल इथं बघूया आता निवडणूक लागलेली आहे बघा आज 5 वर्ष झालेलं आहे आज आमच्या तेरमध्ये कुठला खासदार कुठला एक वेळेस बी पण भेट दिलेली नाही काय आमच्या समाजासाठी किंवा कुठल्या समाजासाठी कार्य नाही आहे आणि आज जी मनोजदादा जे जरांगे पाटील जी चालू आहे मराठा आरक्षणबद्दल ज्यांनी पण बी मराठा आरक्षण देईल त्यासाठी आम्ही त्याला सहमत आहोत मराठा आरक्षणाला आमचं भरपूर पाठिंबा आहे आणि खासदारनं आज 5 वर्षासाठी जी काम केलेले आहे तेरमध्ये काय केले त्यांनी आम्हाला काय माहीत नाही आहे कधी 5 वर्षात आम्ही बघितलेलं नाही आणि जी बी मराठा आरक्षणाला आमचा फुल सपोर्ट आहे मराठा आरक्षण ज्यानं बी देईल त्याच्यासाठी आम्ही मतदान करायला तयार आहोत हां आणि जे आमच्या गावासाठी विकासाचं काम करेल गावासाठी जी बी भरभरून जी बी काम करेल त्यासाठी आमचा पाठिंबा आहे बघा तेर गावातल्या नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय त्यांचं मत आहे काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवणार आणखी पुढे जाऊ दुसऱ्या भागात जाऊ आता आपण इथं काही मोटरसायकल पण उभारल्यात बघूया बरं काय नाव आहे दादा शशिकांत सोनवणे हां शशिकांत सोनवणे मग आता लोकसभा लागलेली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे माहितीचा नाही आणखीन काय वाटतं बरं तुम्हाला तुमच्या मनातले काय भावना आहेत माझ्या मनात भावना म्हणजे अशी आहे की तसं खरंच पाहिलं तर ओमदादाशिवाय दुसरा कोणी पर्याय नाही काय कारण आहे त्याचं कारण सर्वसामान्य माणसाला किंवा म्हणजे तळागाळातल्या माणसापर्यंत आता पोचलेला आहे जरी एखाद्या विरोधी पक्षातल्या माणसानं काम केलं असलं तरी ते काय त्या पिठावर रेकोटे वाढलेले आहेत पहिलेच त्यांनी वेगळं काय काम केलेलं नाही त्याच्यामुळं दादाची अशी म्हणजे प्रत्येक माणसामध्ये अशी म्हणजे भावना आहे की ओमदादाशिवाय काय पर्याय नाही दुसरा बघा तेर गावामध्ये नागरिकाचं काय मत आहे नागरिक काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय दुसऱ्या भागात जाऊ हा जो इलाका होता तो बसस्टँड परिसर आहे त्या बसस्टँड परिसरातल्या बाजूचे जे नागरिक आहेत त्यांचं काय मत आहे व्यवसायधारकाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलं आहे आणखीन पलीकडे जाऊ दुसऱ्या भागात जाऊ नेमकं आता लोकसभा लागलेली आहे लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे तेर गावामधून थेट ग्राउंड रिपोर्ट पाहूया आपण चला पुढे जाऊ आणखीन आणि नागरिकाचं काय मत आहे बघूया चला मंडळी आहेत आणखीन काही इथं बघूया आपण काय नाव काय तुमचं किरण कदम ते काय वाटतं बरं आता लोकसभा चालू झालेली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे माहितीचा उमेदवार अजून ठरला नाही सध्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न जागृत असल्यामुळे मनोज जरांगे पाटील जे म्हणतील त्यांचा जे आम्हाला आदेश असेल किंवा ह्या उमेदवाराला पाठिंबा द्या किंवा ह्या उमेदवाराला हे करा मराठा आरक्षणाला काल त्यांनी माहिती दिली की मराठा आरक्षणाला ज्या उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा किंवा त्याला सपोर्ट करा आणि ज्या उमेदवाराने मराठा आरक्षणाबद्दल विरोध केला आहे किंवा हे केलं तर त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका किंवा त्याला पाडा असा त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तरी हा आदेश पाळला जाणार त्यात काही विषय नाही काय सांगाल बरं खूप वेळ झाला मागे फिरता तुम्ही काय नाव आहे तुमचं माझं नाव विष्णू हरदास पाटील मी इरला गावातलं आहे बरं बरं आणि इथून माझं एक 10 किलोमीटरवर गाव आहे मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे तसेच धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण या तिन्ही समाजाच्या काय समस्या आहेत किंवा ह्यांचे आरक्षणापासून ह्यांनी काय लाभ होणार आहे ह्याच मूलभूत गोष्टीकडे ह्या शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आता खासदारचं इलेक्शन आलं आमदारचं इलेक्शन आलं ह्यांची गरज आहे म्हणून ही त्यांच्यापर्यंत पोहोचायली आहे आज जरांगे पाटलांनी एवढं मोठं उपोषण केलं कित्येक लोकांनी त्यांनी पाठिंबा दिला पण ह्यांनी सगळे सोयरे ह्यांचा आदेश काढला नाही आणि मराठा समाजाची निराशा केली तसेच राणादादा असो किंवा ओमदादा असो किंवा इतर कुणीही जिल्ह्यातला असो त्यांना कुणालाही आपल्याशी देणं घेणं नाही मराठा आरक्षणाचं नाही किंवा धनगर आरक्षणाचं नाही मी धनगराचा आज आमच्या धनगराचा आरक्षणाचा प्रश्न एकदा सुद्धा कुणा खासदारानं किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुणा लोकप्रतिनिधीनं मांडलेला नाही आणि मराठा समाजाला आमचा मी धनगराचा असून पूर्ण पाठिंबा आमचा की ज्या वेळेस आमचा आरक्षणाचा लढा चालू होता एस टी आरक्षण अंमलबजावणी त्यावेळेस जरांगे दादाने आम्हाला किंवा धनगर समाज आमचा बांधव आहे म्हणून त्यांनी 100% आम्हाला पाठिंबा दिला होता तसेच माझी ह्या लोकप्रतिनिधीला विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत मराठा आरक्षण प्रश्न किंवा धनगर आरक्षण किंवा इतर जी काय आरक्षण आहे ही जवळ पूर्ण करीत नाही तोवर तुम्हाला फिरायला तुम्ही स्वतः फिरून येईल अजून त्यांनी तर समजा गावात येऊ देणं किंवा न देणं ह्यांचा प्रश्न झाला पण त्यांनी स्वतः आज 80% आमदार खासदार मराठा समाज आहेत ही झोपलेत का मला सांगा की तुम्ही
आता काय वाटतं तुम्हाला नेमकं हे जे सध्या सुरू आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा उमेदवार भेटत नाही त्यांना, काय वाटतं? आता ही जी परिस्थिती आहे का नाही, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, ह्यांच्यामध्ये कसं आहे, ह्यांच्याच घरात सत्ता, ओमराजे असो किंवा राणादादा असो, ह्यांनी तिसरा सक्षम पर्याय मिळत नाही जनतेला. ह्या जनतेचं मनात आहे किंवा ही दोघं बी नकं, आपल्याला तिसरा माणूस पाहिजे, पण कुठला आणायचा तिसरा माणूस? कुणाची परिस्थिती सारखी, इलेक्शनला ग्रामपंचायत उभारायचं म्हणलं तर 10 लाख रुपये एका सरपंचाला खर्च होते, कमीत कमी एक छोटंसं गाव असलं तरी. आणि मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे, शिंदे गट असो किंवा बाळासाहेब ठाकरे गट असो किंवा कोण असो, ह्याच्यामध्ये मला तर सक्षम पर्याय वाटते बघा, प्रकाश आंबेडकर आणि आपल्या ह्यांची युती व्हायचं चालू आहे, आपलं काय मनोजदादा जरांगे, ह्यांनी सगळ्यांनी ही जी काय वंचित राहिली आहे ती ज्यांचं प्रश्न आहेत, ह्यांनी सगळ्यांनी एक तिसरी आघाडी करून सक्षम असा ठामपणे एखादा मराठा उमेदवार चांगला द्यावा आणि त्याच्या पाठीमागं धनगर मुस्लिम या सगळ्यांनी जाऊन आमचं प्रश्न आता आपणच सोडवायचं, आपला प्रश्न ही सोडवू शकत नाही ती. पुढं काय नेमकं काय सांगाल, काय वाटतं बरं? आता या इकडे पोला इथं. मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला जो साथ देईल त्याच उमेदवाराला मतदान करणार, त्याच्या पलीकडे काय नाही. बघा इथं नागरिकाचं काय मत आहे, थेट दाखवतो मी तुम्हाला. काय नाव? हां, आपल्याला कळत नाही त्यातलं. कळत नाही म्हणेल काय? बघू इकडे काय, ह्यांना कळतंय का बघू. काय नाव आहे तुमचं? अशोक लोमटे. सध्या निवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार ओमराजे निंबाळकर ठरलेत, महायुतीचा उमेदवार नाही ठरला अजून. काय वाटतं बरं? मला असं वाटतं तुमच्या मनात काय? ओमराजे असतील किंवा राणा पाटील असतील, ह्यांनी एक तर मराठी आरक्षणाचा विषय सोडलाच नाही कोणीच. ह्याच्यापेक्षा पण जरांगे पाटील आणि वंचित आघाडी जर ह्यांनी दोघांनी युती केली तर जी वंचित लोक जे आहेत, मग ते धनगर समाज असेल, मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल ओबीसीमधला, ही ह्यांचा निर्णय सोडू शकतील. ही तर सध्याचे लोक आहेत ही सोडू शकत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय सर? मला काहीच नाही वाटत. काय वाटतंय निवडणुकीबद्दल? काय वाटतंय का तुम्हाला? काय नाही सर, मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला, फक्त दुसरं काहीच नको. आमच्या उमेदवार येतील मराठा आरक्षण. काय बोलाल, काय सांगाल? निवडणूक सुरू आहे सध्या, काय वाटतं बरं तुमच्या मनात? काय महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे, आता महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाही, तुमच्या मनातली खतखत काय नेमकं? खतखत फक्त ओमदादा निवडून येणार, कुणी बी येऊ द्या पुढला, काही त्याचं फक्त काय कारण आहे? काय कारण आहे? कामं केली आहेत, कधी काय बी प्रॉब्लेम नाही सॉल्व, एक फोन प्रॉब्लेम सॉल्व, काही नाही दुसरं. एका फोनवर 5 वर्षामध्ये एकही दिवस असा नाही की जेव्हा फोन लावला आणि त्या माणसाकडून काम झालं नाही, असं एकही नाही. दादा असाचा प्रॉब्लेम आहे, कधीच नाकारला बी नाही, पटकन करून द्यायची, असं काही कर. बघा सध्या जी लोकसभा निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीबद्दल जनतेच्या मनात काय खतखत आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे. तेर गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट केला आहे. हे जे गाव आहे हे आमदार राणा जगजितसिंह पाटलाचं गाव आहे आणि या गावामध्ये नागरिक यांचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहेत, सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे, लोकांच्या मनातल्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, तेर, उस्मानाबाद, धाराशिव.